बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. युद्ध संपल्यानंतरची गुंतवणूक असा विषय येणार आहे. हे म्हणत असताना मला अगदी सुरुवातीलाच स्पष्ट करू दे की युद्ध संपेल केव्हा याच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही. खरं सांगायचं म्हणजे हे उत्तर जे युद्धात प्रत्यक्षरित्या सहभागी आहेत त्या अमेरिकेकडेही नाही, त्या इस्रायलकडेही नाही आणि त्या इराणकडेही नाही. हा व्हिडिओ तुम्ही जरी बुधवार किंवा त्याच्यानंतर बघत असलात तरी सोमवार 6 एप्रिलला सकाळी 10 वाजता मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. आणि आज सकाळच्याच पेपरमध्ये मी असं वाचलं की सोमवार संध्याकाळपर्यंत इराणनं जर हॉर्मुझ स्ट्रेट हा मार्ग मोकळा केला नाही तर अमेरिका शेवटचं पाऊल उचलेल अशी भाषा, अशी धमकी किंवा असा इशारा अमेरिकेनं दिलाय. एका मराठी पेपरनी तर अर्वाच्य भाषेत इशारा दिलाय असं म्हटलं. आणि इराकनं त्याच्यावरती उत्तर देताना म्हणलं, बरं गंमत अशी की अमेरिकेच्या या आर्थिक राजकीय लष्करी धमकीला उत्तर दिलंय ते इराकच्या सांस्कृतिक मंत्र्यांनी. आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही याची पर्वा करीत नाही. हा आजचा विषय नाही, परंतु त्यामुळे हे युद्ध कधी संपेल हे अमेरिकेला माहिती नाही, या युद्धात अमेरिकेचा सहभागी असलेल्या इस्रायलला माहिती नाही आणि इराकला साहजिकच माहिती नाही. कारण मुळातच जेव्हा म्हणतं की इराक कडवी झुंज देईल आणि इस्रायल याबाबत काहीच बोलत नाही, याचा अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण म्हणून होत असलेला पहिला अर्थ असा आहे की कदाचित एखादा देश युद्धाबद्दल नमती भूमिका घेईलच, पण म्हणून उरलेले दोन देशही त्याच वेळेला त्याच प्रमाणात नमती भूमिका घेतील असं नाही. मग ही जी अनिश्चितता आहे ती मोठी गमतीची आहे. आणि एवढ्या करता मी म्हटलं की युद्धानंतरची गुंतवणूक म्हणत असताना मला एका वेगळ्या संदर्भामध्ये हा शब्दप्रयोग वापरायचा आहे. तुमच्या असं लक्षात आलं असेल की एक बातमी मध्ये काही काळ, अगदी थोड्या काळासाठी, काही तासांसाठी समाज माध्यमांमध्ये फिरली आणि नंतर ती पूर्णपणाने दबली गेली किंवा दाबली गेली. आता ती दबली गेली का दाबली गेली ही गोष्ट वेगळी, परंतु एकंदरीतच आजपर्यंत ज्या काही पद्धतीची युद्ध या जगानं पाहिली त्याच्यापेक्षा पूर्णपणानं वेगळं पण युद्धामध्ये पहिल्यांदा असं गणित झालं. एकंदरीतच सायबर अटॅक, डेटा वॉर, डेटा हॅकिंग किंवा इतर इलेक्ट्रॉनिक मीडिया हॅकिंग हे प्रकार नवीन नाहीत, पण ते एक युद्धाचं अस्त्र म्हणून, युद्धाचा भाग म्हणून, युद्धाचा पवित्रा म्हणून वापरलं जाण्याची शक्यता या देशांमध्ये किंवा आत्ता सुरू असलेल्या युद्धांमध्ये पहिल्यांदा वापरली गेली, हे लक्षात घेतलं गेलं पाहिजे. आणि गंमत म्हणजे अशा प्रकारची धमकी अमेरिकेनं दिली तर आपण समजू शकतो, अशा प्रकारची धमकी इस्रायलनं दिली तर आपण समजू शकतो, पण ही धमकी इराणनं दिली आहे असं त्या काही तास फिरत असलेल्या बातमीमध्ये होतं. ते विधान असं आहे की इराणच्या एका मंत्र्यानं असं सांगितलं की ज्यांना काय करायचंय ते करू दे, आम्ही अशा प्रकारच्या कुठच्याही गोष्टीचा विचार करत नाही, अण्वस्त्र आम्ही वापरू की नाही हे मी सांगत नाही, ही बातमी नाहीये. या बातमीतलं शेवटचं वाक्य नक्की, परंतु आम्ही गांभीर्यानं असं विचार करतोय की इराणच्या पश्चिमेकडे असलेले देश आणि इराणच्या पूर्वेकडे असलेले देश हे खरं म्हणजे बाजारपेठा आहेत असं जर गृहीत धरलं तर या बाजारपेठांना जोडणारा जो डेटा सेट असतो, डेटा ट्रान्सफर असते, त्या डेटा ट्रान्सफरच्या सगळ्या पाईपलाईन्स किंवा केबल्स या इराणला लागून जातात. आम्ही त्या समुद्राच्या खालती कितीही असल्या तरी त्या कापून टाकू. या प्रक्रियेमध्ये इराणचंही नुकसान होईल याची मला कल्पना आहे, पण आमच्या बरोबरीनं इतरांचंही नुकसान होईल आणि ते अपरिहार्य असेल आणि तितकंच ते इर्रिव्हकेबल, म्हणजे पुन्हा नव्यानं डेटा निर्मिती करता येणार नाही असं असेल. हे विधान मग नंतर दाबलं गेलं का दबलं गेलं ही गोष्ट वेगळी, परंतु यातनं जन्माला आलेली एक गोष्ट अशी की ज्या इरेला पडून आता हे तीन देश युद्ध करतायत आणि त्याच्याबरोबर सुक्याबरोबर ओलंही जळतं असं म्हणताना इतरांना जाळलं जात आहे की ते धड या बाजूला नाहीत, ते धड त्या बाजूला नाहीत, यातनं येणारी जी गणित आहेत हे लक्षात घेण्याजोग आहे. याचा एक फायदा किंवा तोटा असा आहे की त्यातनं काही प्रकारच्या डेटा सिक्युरिटीचा विचार करावा लागेल. इराणनं केलं असं जे विधान सांगितलं जात आहे त्यात ह्या डेटा वाहून नेणाऱ्या केबल्स किंवा त्याची नेटवर्क्स ही आमच्या इथनं जातात ती आम्ही कापू. यातनं एकंदरीतच लोकल बॅकअप, रिमोट बॅकअप,
डिझास्टर बॅकअप या तिन्ही प्रकारच्या बॅकअपची जबाबदारी आणि कामगिरी वाढेल का, किंवा त्यासाठीची मागणी वाढेल का, याचा विचार करू. आणि असं जर होणार असेल तर जसं IT मध्ये AI चा काय परिणाम होईल याचा विचार केला जातो, तर AI हे खरं म्हणजे काही आज इतकं मोठ्या प्रमाणावरती सुरू झालं याच्यातला भाग नाही, पण AI येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतं हे लक्षात घ्यावं लागतं. तशाच पद्धतीनं या विधानाकडे पाहावं लागतं की युद्ध सुरू असू दे वा नसू दे, एकदा हा विचार डोक्यात आला आणि तो ज्या पातळीवरती केला गेला हे जर लक्षात घेतलं, तर उद्या हे पाऊल आज मितीला धमकी म्हणून जसं वापरलं जातंय तसं उद्या पवित्रा म्हणून वापरलं जाऊ शकतं का, याचा विचार करू. आणि या घटनेचा युद्धाशीच दरवेळी संबंध असेल अशातला भाग नाही. म्हणजे एक वेगळी टांगती तलवार निर्माण केली गेली का हे पाहिलं पाहिजे. आणि यातनं जन्माला येणाऱ्या ज्या विविध पद्धतीच्या व्यावसायिक शक्यता आहेत, ज्या विविध पद्धतीच्या व्यापारी शक्यता आहेत, ज्या विविध पद्धतीच्या आर्थिक शक्यता आहेत, याचा विचार केला गेला पाहिजे. आज इराकनं हे अमेरिकेला उद्देशून केलेलं विधान आहे. आपण त्याच्या वस्तुस्थितीपासून सुरुवात करू आणि मग त्याची होणाऱ्या काळातली रेमिफिकेशन्स पाहायचा प्रयत्न करूया. आज आपल्या असं लक्षात येईल की जागतिक गुंतवणूक क्षेत्रातले बहुतांश गुंतवणुकीचं साधन आणि सोर्स किंवा संदर्भ हा अमेरिकी वित्त संस्था हा असतो. या अमेरिकी वित्त संस्थांनी गुंतवलेला पैसा हा जागतिक गुंतवणूक क्षेत्राचा प्राणवायू आहे, ही वस्तुस्थिती आहे. अमेरिका केवळ राजकीय दृष्ट्या, अमेरिका केवळ व्यापारी दृष्ट्या, अमेरिका केवळ संरक्षणात्मक दृष्ट्या एक महत्वाची महासत्ता आहे असं नव्हे. या महासत्तेचं कारण किंवा परिणाम हा या अशा पद्धतीच्या इन्व्हेस्टिबल सरप्लस मध्ये आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. पण अमेरिका एका अर्थानं जर वर्ल्ड इज फ्लॅट असं जसं ऑल्विन टॉफलर म्हणत असेल तशा पद्धतीनं जगाच्या नकाशाकडे पाहिलं तर अमेरिका जगाच्या एका टोकाला आहे, पण तिथे बसून अमेरिका ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड पर्यंतच्या देशांमध्ये गुंतवणूक करत असते. अर्थात पृथ्वी गोल असल्यामुळे मागच्या बाजूनी गेलं तर हे अंतर कमी आहे, परंतु अशा पद्धतीनं गेलं तर हे अंतर जास्त आहे आणि डेटा याच पद्धतीनं जातो हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. बहुतांश अमेरिकी वित्त संस्थांचे कागदोपत्री निर्णय अमेरिकेत घेतले गेले तरी त्याची अंमलबजावणी ही त्यांच्या बॅक ऑफिसेस मधनं होत असते. अमेरिकेच्या गुंतवणूक क्षेत्राचं जे प्रामुख्यानं असलेलं भौगोलिक क्षेत्र आहे त्याच्या संबंधीच्या सुविधांची उपलब्धता ही संधी आहे, याचा जर विचार करायचा झाला तर गेल्या कित्येक दशकांचा इतिहास असा आहे की अमेरिकी वित्त संस्थांची ही बॅक ऑफिसेस जिथनं हे निर्णय अंमलात आणले जातात ती पूर्वी हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये असायची, परंतु हाँगकाँगच्या बदलत्या राजकीय रूपानंतर बहुतांश केंद्र ही आता हाँगकाँग मधनं सिंगापूरमध्ये आलेली आहेत. सिंगापूर ह्याचं भौगोलिक स्थान हे इराणच्या एका दिशेला आहे आणि अमेरिकेचं भौगोलिक स्थान हे इराणच्या दुसऱ्या दिशेला आहे. आणि अशीच परिस्थिती जगातल्या बहुतेक देशांची आहे. म्हणजे निर्णय घेणाऱ्या वित्त संस्था अमेरिकेत, त्यांचं बॅक ऑफिस सिंगापूरमध्ये, त्यांनी केलेले गुंतवणुकीचे देश ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंडोनेशिया, जपान, कोरिया, भारत, युरोप आणि प्रसंगी अमेरिका सुद्धा. हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. निर्णय घेणारी संस्था अमेरिकेची, पैसा गुंतवायचं क्षेत्र अमेरिका, पण त्याची अंमलबजावणी सिंगापूर मधनं. याचा अर्थ पहिल्यांदा निर्णयाचं प्रपोजल हे सिंगापूर मधनं अमेरिकेमध्ये येणार, नंतर अमेरिकेतनं अप्रुव्हल हे अमेरिकेतनं सिंगापूरमध्ये जाणार. या अप्रुव्हल किंवा संमतीनंतर या विविध देशांमध्ये त्याची ट्रेड एक्झिक्युशन होणार, याचे पैसे जाणार, याची सिक्युरिटी मिळणार. याच्यामध्ये होत असलेला डेटा पहा आणि हा साहजिकच त्या संस्थेला कळवला पाहिजे, म्हणजे पुन्हा हा सगळा डेटा सिंगापूरमधनं अमेरिकेमध्ये येणार. म्हणजे दिसायला एक ट्रान्झॅक्शन म्हटलं तरी 7 वेळा विविध देशातनं डेटा ट्रान्सफर होतो हे लक्षात घेतलं पाहिजे.
अलीकडच्या ऑनलाईन पद्धतीच्या व्यवसायांमुळे पूर्वीसारखं फाईल प्रोसेसिंग पद्धती होत नसल्यामुळे हे एक व्यवसाय 24 तास होत राहतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण अमेरिकेचा टाइम झोन, युरोपचा टाइम झोन, आशियाचा टाइम झोन, भारताचा टाइम झोन, सिंगापूरचा टाइम झोन, हाँगकाँगचा टाइम झोन, ऑस्ट्रेलियाचा टाइम झोन आणि न्यूझीलंडचा टाइम झोन हा वेगळा आहे. म्हणजे शब्दशः 24/7 असं गणित असतं. म्हणजे भारतापेक्षा जर अमेरिका 12 तास, 16 तास, 20 तास, 24 तास मागे आहे असं म्हटलं, तर ऑस्ट्रेलियापासून तो किती तास मागे आहे? म्हणजे काही वेळेला फक्त तासाचाच फरक पडतो असं नव्हे, दिवसाचाही फरक पडतो, हे लक्षात घ्या. अलीकडच्या काळामध्ये आपण अनेक जण विविध देशांमध्ये प्रवास करत असतो. त्यामुळे गमतीनं ऑस्ट्रेलियातनं परत येताना आपण अनेकदा असं म्हणतो की ऑस्ट्रेलियामधनं मी 31 तारखेला निघालो, पण मी 30 तारखेला भारतात आलो. कारण तिथे उगवणं मावळणं आणि आपलं उगवणं मावळणं याच्यामध्ये फरक आहे. हा फरक ज्या वेळेला हौशी पर्यटनामध्ये असतो तेव्हा महत्वाचा ठरत नाही, पण तो जेव्हा व्यावसायिक अंमलबजावणीमध्ये फरतो तेव्हा हे लक्षात घ्यावं लागतं. त्यामुळे त्याच्या त्या वेळेला, त्याच्या त्या सेकंदानं, त्याच्या त्या संक्षेपानं, त्याच्या त्या सापेक्षतेनं आणि साक्षेपतेनं डेटा ट्रान्सफर होत राहणं हे महत्वाचं असतं. त्यामुळे केवळ डेटा निर्माण होणं नव्हे, तर डेटा ट्रान्सफर होणं हेही टाइम सेन्सिटिव्ह होतं. मग या टाइम सेन्सिटिव्हिटीचं भान, कारण टाइम इज द इसेन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, याच्यावरती तर व्यापार आणि व्यवसाय होतो. असं जर असेल तर ही जी केबल आहे याचं महत्व एकापेक्षा जास्त पद्धतीनं अधोरेखित होतं आणि आता त्याच्याच व्यवहार्यतेबद्दल आम्ही ते होऊ देणार नाही असं जेव्हा विधान केलं जातं तेव्हा या गणिताकडे बघावं लागतं. मग हे जर आलं तर प्रत्यक्षात असं पाऊल उचललं जावो अथवा न जावो, पण हा मुद्दा चर्चेचा आणि नंतरच्या काळामध्ये कृतीचा होऊ शकतो. आज मितीला लगेच तो कृतीचा होणार नाही, याचं कारण असं की कोणत्याही देशाची राष्ट्रीय अर्थव्यवस्था आणि पर्यायानं त्या अर्थव्यवस्थेमध्ये असलेली उपलब्ध गुंतवणूक योग्य रक्कम याचं प्रमाण कमी जास्त होत आहे. हा खर्च भांडवली स्वरूपाचा आहे. हा खर्च मी आज केला तरी यातनं होणारा फायदा प्रत्यक्षात हातात यायला काही काळ जावा लागतो. अशी यंत्रणा निर्माण केल्यानंतरच त्याचं टेस्टिंग होऊ शकतं. मग जो देश अशा पद्धतीच्या केबल नेटवर्क कापण्याचा विचार करतोय तो तुमच्या नवीन प्रकल्पांवरतीही टार्गेट करू शकतो, हे लक्षात घ्यावं लागतं. यातनं केवळ युद्धाची भौगोलिक व्याप्ती वाढते असं नव्हे, तर यातनं युद्धाची आर्थिक व्याप्तीही वाढते आणि त्यामुळे कदाचित युद्ध संपल्या संपल्या युद्धाचा परिणाम म्हणून नाही, पण एकंदरीतच काळजी म्हणून, जसं आपण म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन द क्युअर, अशा पद्धतीनं याचा विचार केला जाईल का, हा करावा लागेल. आणि त्यामुळे आज मितीला काही प्रमाणात त्याबाबत चालढकल केली गेली असली तरी प्रत्येक वित्त संस्था, प्रत्येक व्यापारी संस्था त्याच्या मिरर इमेजिंगचा विचार करेल का, त्या मिरर इमेजिंगमुळे लोकल बॅकअप साईटचा विचार करावा लागेल का, डेटा पहिल्याच ठिकाणी बॅकअप होण्याचा वेळ कमीत कमी राहील याचा विचार केला जाईल का, तिथनं तो लोकल साईटला कितपत जाईल, तिथनं तो डिझास्टर साईटला कितपत जाईल, तितका तो बॅकअपला किती जाईल, याचा जर विचार करायचा झाला तर तुमच्या संगणकाची क्षमता वाढवावी लागते, यातनं तुमच्या नेटवर्कची क्षमता वाढवावी लागते, यातनं तुमच्या बॅकअप साईटची क्षमता वाढवावी लागते. म्हणजे एका निर्णयातनं कोणत्या कोणत्या उद्योगांना चालना मिळेल हे गणित आहे का. मग याच्या शक्यता आणि त्याच वेळेला AI न निर्माण केलेली संकट ही एकाच क्षेत्रात आहेत म्हटल्यानंतर हे नवीन संधी ही AI संकटाला दिलेलं उत्तर असेल का, याचाही विचार करू. मग हे जर सत्य असेल तर IT कंपन्यांचं भवितव्य काय, बॅकअप साईटचं भवितव्य काय, सेमीकंडक्टर इंडस्ट्रीचं भवितव्य काय, कम्प्युटर मॅन्युफॅक्चरिंगचं भवितव्य काय, डेटा प्रोसेसिंगचं महत्व काय, नेटवर्कचं महत्व काय, टेक्नॉलॉजीचं महत्व काय, ही सगळे उद्योग युद्धोत्तर काळामध्ये तेजीत येतील का.
मग हा उद्योगातली तेजी लक्षात घेऊन युद्धाच्या काळामध्ये आपली तांत्रिक क्षमता आणि आपली एक आर्थिक क्षमता याचे प्राधान्यक्रम बदलण्यामध्ये ज्यांना यश मिळेल अशा कंपन्या पुढे जातील का? मग अशा पद्धतीनं नव्यानं निर्माण झालेल्या संधीकडे ताबडतोबीनं आणि सक्षमतेनं आणि त्याच वेळेला सातत्यानं बघण्याचा ज्यांचा इतिहास आहे, अशा पर्सिस्टंट सारख्या, TCS सारख्या, टाटा टेक्नॉलॉजी सारख्या कंपन्या आणि याला लागणाऱ्या बेसिक इंजिनिअरिंगच्या कंपन्या याचाही विचार करता येईल का? हा विचार केला पाहिजे. मला स्वतःला असं वाटतं, यातनं पोझिशन ट्रेडिंगसाठी निर्माण होणाऱ्या संधी, यातनं मीडियम टर्मसाठी निर्माण होणाऱ्या संधी, यातनं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी होणाऱ्या संधी याचा विचार करावा लागेल. आणि याचं जे एक गमतीचं सूत्र आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल, की याचा नेमका बेनिफिशियरी कोण? तो देश प्रत्यक्ष युद्धात नाही, परंतु त्यानं सोडलेली हे युद्ध ही पुढी असेल का? याचाही विचार करणं हे आत्ताच्या जागतिक राजकारणातल्या गुंतवणुकीच्या संधी, फक्त युद्ध हा त्याचा संदर्भ, हा मुद्दा अधोरेखित करायचा आणि म्हणूनच बाजार गप्पांचा आज हा विषय. मनपूर्वक धन्यवाद.